नमस्कार मित्रांनो, जय आगरी कोळी। आज सातपाटी किनारीला आणि समुद्रामध्ये देखील खूप वादळी वारा चालू आहे। खूप जोरदार पाण्याचं पण लक्षण दिसत आहे आणि सातपाटीच्या निम्म्यापैकी बोटी पण घरी परतल्या आहेत खूप वारा आणि पावसामुळे। तरी आपण पुढे देखील जाऊन पाहणार आहोत किती बोटी समुद्रामधून सातपाटी समुद्र किनारी लागलेल्या आहेत आणि समुद्रातून कशा प्रकारे लाटांच्या वेगाने बोटी घरी परततात ते आपण पुढे जाऊन आणि मित्रांनो पाहू शकता आपण किती जोरदार वादळी वारा पाऊस चालू आहे इथे आणि सर्व बोटी या खूप मोठ्या प्रमाणात लाटांमुळे आणि वाऱ्यांमुळे घरी येत आहेत। कालपासून खूप जास्ती प्रमाणामध्ये सातपाटी बंदरावर खूप पाऊस चालू आहे, पाहू शकता आपण। तर मित्रांनो आज आपण सातपाटी गावाच्या दांड्यापाड्यावर आलेले आहोत आणि आपल्या समोर आहे ते दादा आपले। आपण यांना विचारणार आहोत की यांनी 2 दिवसा अगोदर बोटी सोडलेल्या, आपण खूप वादळी वाऱ्यांमुळे त्या बोटी परत आल्या, तरी तुम्ही काय सांगू शकता? वारा पाऊस असल्यामुळे आम्हाला मच्छीमारी करता येत नाही, म्हणून आम्हाला यावं लागलं। आता हे 2 दिवस झाल्यामुळे आम्हाला वारा पावसात राहून मच्छीमार करता नाही, त्यासाठी आम्ही परत आलेलो आहोत। आणि आता बोटीवर बघा तुम्ही का कित्तान वगैरे टाकलेली आहे, म्हणून आता इथे आम्ही थांबलेलो होता, कारण की वादळाचा पण संभवता आहे, ह्याकरता आम्ही बोटीवर येऊन राहिलेलो आहोत। प्रकारे आपले दादांनी सांगितलेलं आहेच आपल्याला की कशा प्रकारे बोटीत जाऊन वादळी वाऱ्यांमुळे आणि खूप जोरदार पावसामुळे आपल्याला तिथे राहू शकत नाही आपण। आणि पाहू शकता त्यांनी कितान देखील टाकलेले आहे, म्हणजे ढाकलेलं आहे बोटीला, आणि हे 2 दिवसांपासून चालू आहे आणि आपल्याला फक्त मावरा दिसतो, मासली दिसते, पण दुसरं काही दिसत नाही। पण दादांची मेहनत देखील पाहू शकता। आज इतका पाऊस आहे तरी बोटीच्या समोर ते बोटीला काही होऊ नये म्हणून, या वाऱ्यामुळे बोटीची पाग वगैरे तुटू नये म्हणून हे इथे बोटी समोर राहिलेले आहेत, खास करून त्या बोटीला संरक्षण देण्यासाठी। दादा तुम्ही सांगू शकता का, म्हणजे तुम्ही बोटीत गेलेले तेव्हा किती प्रमाणामध्ये, खूप जोरदार किती प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे आणि वारा चालू आहे? आता सांगितलं गेलं तर रेग्युलरी मला शक्यता असे वाटते की कम से कम 50 ते 60 अंश असं वाटतं का वारा आहे। आणि जे काही बोटी पाण्यामध्ये गेलेले आहेत, आम्ही छोटी बोट तुम्ही पाहू शकता, ही बोट आम्ही जवळ फिशिंग करायला जातात म्हणून लवकर घरी आलेलो आहेत। आता हे पाहू शकत की ह्या दुसऱ्या बोटी पण आलेल्या आहेत, दुसरे येणार आहेत, पण त्याला टाईम लागेल, वारा असल्याने पाऊस असल्याने समोरचं दिसलं पाहिजे म्हणून टाईम जातो। हे पहा मित्रांनो किती जोरदार पाऊस वादळी वारा आहे आणि खूप प्रमाणात बोटी घरी आलेल्या आहेत। हे पहा मित्रांनो, जोरदार वादळी वाऱ्यामुळे सर्व बोटी आपल्या सातपाटी समुद्र किनारी सुखरूप आल्या आहेत।
पाहू शकता मित्रांनो, हे पहा अजून निम्म्यापैकी बोटी आलेल्या आहेत आपल्या सातपाटी गावात आणि अजून बोटी दर्यामध्ये आहेत ज्या येण्यासाठी निघाल्या आहेत. काही बोटी येत आहेत. तर पाहू शकता मंडळी तुम्ही, खूप वादळी वारा असल्यामुळे आपल्या सातपाटी गावातील ज्या काही बोटी आहेत त्या सगळ्या आपल्या किनाऱ्याला येऊन लागलेल्या आहेत. समुद्रामध्ये खूप वादळी वारा होता म्हणून पाहू शकता तुम्ही त्या बोटी. त्या बाजूला देखील बघू शकता तुम्ही बोटी, आणि काही अजून बोटी आहेत ज्या समुद्रामध्ये आहेत आणि त्या यायला लागलेल्या आहेत. परंतु निम्म्या ज्या बोटी आहेत त्या आपल्या गावात परतल्या आहेत वादळी वाऱ्यामुळे, आणि बाकीच्या ज्या बोटी आहेत त्या सुखरूप घरी यायला लागलेल्या आहेत. आणि पाहिलं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये की 3 दिवस एवढा वादळी वारा असून देखील समुद्रामध्ये सज्ज होत्या. पण आजचा दिवस खूप धोकादायक होता म्हणून त्यांना खबर मिळाली की आज तुमचं समुद्र शक्यतो सुखरूप नाहीये म्हणून तुम्ही घरी परता. त्यामुळे आपला तुम्ही बंदोबस्त घरी परतला आणि कशा प्रकारे सुखरूप आपल्या किनाऱ्यावर आला. तुम्ही पाहू शकता त्या बाजूला सगळ्या सातपाटी गावातील बोटी लागलेल्या आहेत त्या किनाऱ्याला पाहू शकता. आणि जर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर करा.